आज आम्ही इथं नगर भारताला पहिल्या ऑलिम्पिकचं वैयक्तिक खेळ प्रकारामध्ये ज्यांनी मिळवून दिलं ते आदरणीय खशाबा जाधव यांचे कुस्ती क्षेत्राचे दैवत, त्या खशाबा जाधवांच्या स्मारकाला अभिवादन करून गेली 3-4 वर्ष झालं जो कुस्ती क्षेत्रातील महाराष्ट्र केसरी पदाची हळसांड चालू आहे. खरखर गेल्या वर्षी त्यावरती मी आवाज उठवलेला होता. दरवर्षी महाराष्ट्रामध्ये एक महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाली पाहिजे. बरोबर आहे. गेली 2-3 वर्ष झालं महाराष्ट्रामध्ये 2-2 महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडत आहेत. म्हणून मी एकट्यानं गेल्या वर्षी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करून मुख्यमंत्री महोदयांना व क्रीडा मंत्री महोदयांना निवेदन दिलं की आमची जी 60 वर्षाची जी परंपरा चालू आहे कुस्ती क्षेत्रामध्ये, दरवर्षी एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ती अखंडित राहिली पाहिजे आणि ह्या पदाचा कुठेतरी मान राखला गेला पाहिजे. म्हणून मी गेल्या वर्षी प्रयत्न केले, पण आज खरोखर कुस्ती क्षेत्रासाठी आमच्या महाराष्ट्र केसरी पदासाठी एक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आम्हाला मीडियाच्या माध्यमातून समजलं की ह्या वर्षी 4 महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा राज्यामध्ये पार पडणार आहे. खरोखर या संघटनेच्या वादामुळं ही जी पदाची हेळसांड चालू आहे ती कुठं थांबली पाहिजे असं संपूर्ण महाराष्ट्रातील महाराष्ट्र केसरीना 40 महाराष्ट्र केसरी 15 हिंदी केसरींना वाटलं की कुठं थांबलं पाहिजे. म्हणून खरंच सर्वांच्या वतीनं आज आम्ही हा आक्रोश मोर्चा काढत आहोत आणि हे कुठं थांबलं पाहिजे. कारण मी आज थोडक्यात तुम्हाला सांगतो, गेल्या वर्षी 2025 साली निवडणुकीचा काळ होता, अनेक निवडणुका पार पडल्या, त्यामुळे 2025च्या महाराष्ट्र केसरी ज्या आहेत त्या 4 महाराष्ट्र केसरी आज 26 जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये होत आहे आणि 2026च्या 4 महाराष्ट्र केसरी परत नोव्हेंबर, डिसेंबरला होणार आहेत. म्हणजे त्याच्याही पुढे जाऊन जर आज विचार केला तर 2026मध्ये 8 महाराष्ट्र केसरी तयार होणार आहेत महाराष्ट्रामध्ये. त्या पदाला किंमतच राहणार नाही इथून पुढच्या काळामध्ये 8 महाराष्ट्र केसरी जर वर्षात तयार होईल. म्हणून आमची प्रमुख मागणी ही आहे की दरवर्षी महाराष्ट्र केसरी एकच स्पर्धा झाली पाहिजे. कारण संघटनेचा जरी वाद असेल तर ह्याचा हस्तक्षेप करून सरकारने ह्याला तोडगा काढला पाहिजे. कारण सरकार ज्या आम्हाला महाराष्ट्र केसरी म्हणून सुविधा मिळत आहेत, मग त्यामध्ये पेन्शन असेल, जमीन असेल, सरकारी नोकरीत आरक्षण असेल, अशा अनेक सुविधा सरकार आम्हाला देते. आज आम्हाला समजणं झालं की कुठला अधिकृत महाराष्ट्र केसरी आणि कुठला अनधिकृत आहे. त्यामुळे उद्याच्या उद्या ह्या गोष्टीवर तोडगा निघाला पाहिजे असं आमच्या सर्व महाराष्ट्र केसरींचं म्हणणं आहे. कारण उद्या मुख्यमंत्री महोदय असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, त्यातील एक क्रीडा मंत्री सुमित्रा वहिनी जे आहेत उपमुख्यमंत्री पण आहेत, क्रीडा मंत्री पण आहेत. खरोखर अजितदादांनी कुस्ती क्षेत्रासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. त्यामुळं ह्यावर उद्याच्या उद्या तोडगा निघेल अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे. म्हणून उद्या आम्ही आझाद मैदानाला लाक्षणिक उपोषण करतोय. लाक्षणिक यासाठीच म्हणते की आम्ही लक्ष वेधतोय सरकारचं आणि आपलं आंदोलन करतोय की आमचं म्हणणं तुम्ही ऐकून घ्या आणि कुस्ती क्षेत्राची खदखद चालू कर. आज कुठेतरी हेळसांड आहे थांबण्याचा तुम्ही प्रयत्न करा. उद्या निर्णय होईल ही सर्व आमच्या महाराष्ट्र केसरींची अपेक्षा. आज सांगली, कोल्हापूरचीच महाराष्ट्र केसरीत आहोत. पुण्यामध्ये आज 5 वाजता असल्यानंतर पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, संभाजीनगर, परभणी, बीड तिथे सर्व कुस्ती शौकीन महाराष्ट्र केसरी असे सर्वजण मिळून आम्ही मुंबईला कमी जाणार आहोत आणि उद्या आझाद मैदान उपोषण. शिंदेचे नेते तुम्हाला शासनाच्या विरोधात आंदोलन करावं लागतं, ह्याच्यावर काय सांगाल? परवाही सांगितलं आहे मी, शिवसेना पक्षाचा पदाधिकारी ह्याच्या अगोदर मी महाराष्ट्र केसरी हेळसांड झालेली आहे आणि आज आम्ही सरकारच्या विरोधी कुठलीही भूमिका नाही. आज आमच्या संघटनेला कुठलाही विरोध नाही. हे पण म्हणजे असं सरकार म्हणून की सरकारला व कुठल्याही संघटनेला विरोध नाही, कुठेही एकच संघटना असावी आणि सरकारला आमचे आज आम्ही साकडे घालायला चाललेलो आहोत. त्यामुळे आम्ही आज सरकारच्या विरोधात कुठली भूमिका नाही, त्यातून तोडगा एवढीच विनंती करायला चाललेलो.